एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आशा या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या सत्राचं नाव आहे आपण आणि आपले राहते जग. या सत्रामध्ये आपण 2 कौशल्य शिकणार आहोत आणि त्यांचा सराव देखील करणार आहोत. चला तर मग या सत्राची सुरुवात करूया. ही जी कौशल्य आहेत जी आपण शिकणार आहोत त्याच्यातलं पहिलं कौशल्य आहे समीक्षणात्मक विचार करणे, म्हणजेच याला इंग्रजीमध्ये क्रिटिकल थिंकिंग असं म्हणतात. आणि दुसरं जे आहे कौशल्य जे आपण शिकणार आहोत ते म्हणजे गटचर्चा, ग्रुप डिस्कशन. ऑल राईट. सो प्रिय मित्रमैत्रिणींनो, एक तरुण म्हणून तुम्ही तुमच्या अवतीभवती, तुमच्या कुटुंबात, महाविद्यालयात, समुदायात आणि शेवटी समाजात जे काही घडत असते त्याचा तुमच्यावर प्रभाव पडत असतो. त्याची जाणीवही तुम्हाला सतत होत असणार आहे. तुम्ही तुमच्या भोवताली असलेल्या परिस्थितीचे सतत निरीक्षण आणि विश्लेषण करत असता, बरोबर आहे की नाही? अनेक वेळा काही गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत असतो. कधी कधी इतरांना चांगलं काम करण्यासाठी योग्य त्यांची वागणूक असावी, तसंच योग्य वर्तन अनुसरण करणं गरजेचं आहे असं पटवून देण्यासाठी तुम्ही यशस्वी होता. परंतु काही वेळा असं करण्यात तुम्ही अयशस्वी सुद्धा ठरता. असो, आशा अभ्यासक्रम केवळ तुमच्या भावी व्यावसायिक विकासासाठी, तुमच्या स्वतःच्या क्षमता, कौशल्ये आणि निरोगी अभिवृद्धी वृद्धिंगत करण्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण एक वैश्विक नागरिक म्हणून तुमची जी भूमिका आहे तिचा आदर कसा करावा व त्याचप्रमाणे ही भूमिका बजावण्यासाठी तुम्ही कसे सक्षम होऊ शकाल याबाबत सुद्धा या आशा कोर्समध्ये तुम्ही शिकणार आहात. तुम्ही भावी समाजाची पाया उभारणी करणार आहात, जिथे संघर्ष होणार नाही आणि लोक नैतिकदृष्ट्या सक्षम असतील, ते एकजुटीने राहतील आणि समृद्ध होतील असा एक समाज तुम्हाला निर्माण करायचा आहे आणि त्याची पाया उभारणी करण्याचा तुम्ही आता इथे प्रयत्न करणार आहात. यासाठी मग काही टप्पे आहेत, काही पायऱ्या आहेत. ह्याच्यातली पहिली पायरी म्हणजे आपलं जे जग आहे ते आपण समजून घेणं महत्वाचं आहे. आपण सध्या कुठे आहोत, आपल्या सभोवतालाच्या परिस्थिती काय आहेत, नक्की काय घडतंय आपल्या आजूबाजूला, नैतिक दृष्ट्या सक्षम व्यक्ती म्हणून आपण कोणती भूमिका निभावली पाहिजे ह्याचा सुद्धा आपल्याला हे सारे प्रश्न पडून हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. ही पहिली पायरी आहे. मग मित्रमैत्रिणींनो, सध्या जगात काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी सध्या जगामध्ये आज सुरू असलेल्या 2 समांतर प्रक्रियांचा विचार करून आपण सुरुवात करणार आहोत. मग या प्रक्रिया कुठल्या आहेत? पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे जुन्या विभाजित जगाचा नाश, आणि दुसरी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे एक नवीन जागतिक सभ्यतेची उभारणी होणे. अशा या 2 प्रक्रिया आहेत ज्या समांतरपणे घडत आहेत. मग आता आपण जर या प्रक्रियांकडे परत एकदा बघितलं तर संताप, द्वेष, मतभेद, दहशतवाद आणि यासारखी विनाशाची नकारात्मक जी काही चिन्ह आपल्याला जी आजूबाजूला दिसतात ती आपल्याला लगेचच दृष्टीसमोर येतात, बरोबर आहे की नाही? पण याचबरोबर प्रेम, एकता, मानवी हक्कांसाठी काम करणारी माणसे यासारखी सकारात्मक रचनात्मक प्रक्रिया तीव्र गतीने घडत जरी असली तरी ती शांतपणे पार पडते. म्हणून काय होतं, ती आपल्याला लगेच दिसत नाही. ती आपल्या समोर जसं नकारात्मक गोष्टी आपल्याला समोर घडताना तीव्रपणे जाणवतात, या सकारात्मक गोष्टी शांतपणे घडत असतात, म्हणून त्या आपल्याला आपल्या दृष्टीसमोर दृष्टीपथात लगेच येत नाहीत. मग आजकाल विनाशाची काही चिन्ह आहेत जी अतिशय सामान्य झाली आहेत. त्यामुळे ह्याचा जो काही मूळ प्रभाव होता ना, जेणेकरून आपल्याला असं काही घडलं, काही विनाशकारी गोष्टी घडल्या, तर पूर्वी आपल्याला कसं वाटायचं, आपल्याला धक्का बसायचा, एक तणाव निर्माण व्हायचा, तो आता काहीशा प्रमाणात नाहीसा झाला आहे. एक उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला काही उदाहरणं सांगते, म्हणजे हिंसा, जागतिक तापमान वाढ
आणि इतर अनेक संकटं आहेत जी आपल्याला आपल्या आजूबाजूला जगामध्ये दिसून येतात. पण आता ती सामान्यपणे एक चर्चेचा विषय झालेला आहे. वर्तमानपत्र उघडलं जातं, बातम्या वाचल्या जातात, ते बंद केलं जातं आणि बाजूला ठेवून दिलं जातं. म्हणजेच काय, ह्याचा जो काही आपल्याला पूर्वी धक्का बसायचा किंवा जो मूळ प्रभाव होता, की आपल्याला खूप वाईट वाटायचं, ते आता कुठेतरी कमी-कमी होत चाललेलं आहे आणि ह्या गोष्टी अतिशय सामान्य झालेल्या आहेत. मग जेव्हा-जेव्हा काही वाईट घडतं ना, तेव्हा आपण एखादी व्यक्ती किंवा गोष्टीला दोष देण्यास सुरुवात करतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर काहीतरी चुकीचं घडलं, तर जो काही तात्काळ सत्ताधारी सरकार असेल किंवा भांडवलशाही असेल, साम्यवाद असेल, अ, सैन्य असेल, बहुराष्ट्रीय कंपन्या असतील किंवा कधी-कधी आपण असंही म्हणतो, की नाही, खूप निरक्षरता आहे म्हणून हे सगळं घडतं आहे. शिक्षण व्यवस्था वाईट आहे. धर्म खूप धर्माचं राज्यकरण झालेलं आहे. राजकारणी लोकांना आपण कधी-कधी दोष द्यायला सुरुवात करतो. धर्मगुरूंना, राजकीय पक्ष असतील. मग कधी-कधी आपण असंही म्हणतो, की नाही, ही लोकसंख्या खूप वाढलेली आहे. ही जास्त लोकसंख्या झालेली आहे म्हणून हे सगळे जे संकट आहेत ती येत आहेत. किंवा आपण फक्त असंही म्हणतो, की मानवी स्वभाव ह्यामुळे सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्या घडत आहेत असं करून आपण त्यांच्यावरती दोष देण्याला सुरुवात करतो. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे, की एखाद्याला किंवा कशावर तरी दोषारोप केल्याने परिणाम किंवा उपाय, तोडगा काढण्यासाठी आपल्याला अजिबात मदत होणार नाहीये. अर्थात ह्याचा अर्थ असाही होत नाही, की ती परिस्थिती कशामुळे उद्भवली ह्याचं आपण अजिबात विश्लेषण करू नये. अर्थातच असं नाही. त्याचं विश्लेषण करणं अत्यंत महत्वाचं आहे, की का, कशामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर फक्त या सोप्या उत्तरामुळेच आपण आनंदी असू शकत नाही. तर जगातील वाढत्या समस्यांवरील व्यावहारिक म्हणजे काय, की जे काही उपाय असेल ते प्रत्यक्षात आपण त्यांची अंमलबजावणी करू शकतो. त्याच्यामधनं काहीतरी चांगला तोडगा काढू शकतो. असे व्यावहारिक उपाय, तोडगे शोधण्यासाठी आपली शक्ती आणि प्रयत्न यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आता 1 मिनिटाचा विचार करा. जगभरात होणाऱ्या इतक्या समस्यांचे निराकरण कसे करावे? आत्ताच मी काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत, की इतक्या साऱ्या समस्या आपल्याला जगभरामध्ये दिसून येत आहेत. मग त्यांचं निराकरण करण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी नक्की काय करावं? कशा पद्धतीने हे केलं जाईल? ह्याच्यावरती तुम्हाला 1 मिनिटाचा विचार करायचा आहे. अर्थातच विचार केल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच अनेक मुद्दे असणार आहेत. पण एक मुद्दा मात्र सगळ्यांच्या मनात आला असेल, तो म्हणजे सार्वत्रिक सहभाग. म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये युनिव्हर्सल पार्टिसिपेशन असं म्हणतो, की सगळ्यांनी ह्यामध्ये हे जे उपाय शोधायचे आहेत, हे जे तोडगे काढायचे आहेत, त्यामध्ये सर्वांचा सहभाग हा महत्वाचा आहे. युनिव्हर्सल पार्टिसिपेशन इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. मग आपण सर्व मानवांनी एकत्रित येऊन आज जगात घडत असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण केले पाहिजे. हे उत्तर तुम्हालाही मान्य आहे, मलाही मान्य आहे. आपण स्वीकार करतो ह्या उत्तराचा. परंतु त्या उत्तरामधनं आपल्याला आणखीन एक मूलभूत प्रश्न पडतो. म्हणजेच हे जे उत्तर आहे ते आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जात आहे. मग तो प्रश्न कोणता आहे? सो तो प्रश्न असा आहे, की सर्वजण एकत्रित येणं अगदी बरोबर आहे. पण या ग्रहावरील कोट्यावधी लोकांच्या जीवनात आणि अस्तित्वात असलेली जी प्रणाली आहे, त्या प्रणालीमध्ये आवश्यक बदल कोण घडवून आणणार? किती मूलभूत प्रश्न आहे हा. पण हा मूलभूत प्रश्न आणि त्याच्यावर विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे, की नक्की हा बदल कोण घडवून आणणार आहे. मग तसं बघितलं ना, तर आपल्यातील प्रत्येकाने या परिवर्तनात योगदान देणं हे महत्वाचं आहे. अर्थात हे उत्तर सगळ्यांना खूप छान वाटेल, की हो, प्रत्येक जणांनी हा जो बदल आपल्याला हवा आहे, हे जे परिवर्तन आपल्याला हवं आहे आयुष्यामध्ये, त्याच्यामध्ये योगदान देणं महत्वाचं आहे. आणि हे उत्तर आपल्या सर्वांना अगदी पटेल मनापासून आणि छानही वाटेल. पण मित्र-मैत्रिणींनो, आपण हा विचारही केला पाहिजे, की आजच्या युगात एक ऐतिहासिक नाटक घडत आहे. बरोबर आहे? आपण आता इतिहासाच्या ज्या टप्प्यावरती आहोत, आपण सर्वजण असं समजूया, की एक ऐतिहासिक नाटक घडत आहे आणि त्यामध्ये आपण सर्वच जण एका कलाकारासारखे आहोत. आपल्या प्रत्येकाची एक भूमिका आहे आणि आपण स्वतःची भूमिका
अत्यंत चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने बजावणं याशिवाय आपल्या समोर दुसरा पर्याय नाहीये. मग वास्तविकता जर तुम्ही याकडे पाहिलं तर इतिहासाने आपल्यावर हे सोपवलेलं एक कर्तव्य आहे. आपण इतिहासाच्या ज्या टप्प्यावरती आता आहोत, इथे आपलं ह्या सर्वांचं हे कर्तव्य आहे, की या परिवर्तनामध्ये, या बदलामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. तुमच्यातील काही जण असेही म्हणू शकेल, की खरं तर हे देवाने आपल्याला दिलेली एक आज्ञा आहे. असंही तुम्हाला वाटू शकेल, की आपण ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. तुमचं मत जे काही असेल, तरी आपण आपल्या जगाचे एका नवीन सभ्यतेत, संस्कृतीमध्ये रूपांतर केलं पाहिजे, हे उघड आहे. आपल्याला बदल हवा आहे. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत आहेत, त्या आपल्याला बदलायच्या आहेत. आणि याची पायाउभारणी येत्या काही पिढ्यांमध्येच केली गेली पाहिजे. हे सुद्धा अतिशय स्पष्ट आहे आपल्यासमोर. मग ही नवीन जागतिक सभ्यता किंवा संस्कृती हजारो वर्षांपासून होत असलेल्या सामाजिक उत्क्रांतीचं अंतिम फळ असेल, की ही जी काही उत्क्रांती आहे ती तिची सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आपणही योगदान द्यायला हवं आणि अशी उत्क्रांती होत होत त्याचं जे अंतिम फळ आहे ते म्हणजे काय असेल, तर ही जागतिक सभ्यता. मग आपल्याला हे जरी लक्षात आले आहे, की असा बदल जो टिकून राहू शकतो, असा बदल जो शाश्वत असू शकतो, तो जगातील लोकच घडवून आणणार. तरी सुद्धा हा बदल कसा घडवायला हवा, हे मात्र स्पष्ट आपल्यासमोर बिलकुल नाहीये. मग ह्या मोठ्या बदलासाठी जागतिक सहभाग आवश्यक आहे. हे सुद्धा आपण मान्य केलं. तरी अशा प्रकारचे हजारो प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात, ज्यांची चर्चा करून उत्तरं शोधणं अत्यंत गरजेचं आहे. तरच हा जो जागतिक सभ्यता आहे किंवा हा सांस्कृतिक जो पाया उभारणी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, तिथपर्यंत आपण पोहोचू शकणार आहोत. तर अशा प्रकारे हजारो प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात, ज्यांची चर्चा करून उत्तरं शोधणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आता मानवाने यापूर्वी कधीही विचार केला नसेल, अशा पातळीवर व्यवस्थापन आणि तयारी केली गेली पाहिजे. आणि यासाठी म्हणूनच तुम्हाला मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं 2 आपले कौशल्य आहेत ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सो ही अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने विचार करायला हवा, तर समीक्षणात्मक विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग. सो मित्र-मैत्रिणींनो, आपला हा जो पहिला भाग आहे तो इथे संपलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय ह्याच्याबद्दल समजून घेणार आहोत आणि काही ऍक्टिव्हिटीज पण करणार आहोत. धन्यवाद.